नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन्कम टॅक्सचं सेक्शन 43BH याबाबत चर्चा करणार आहोत. मागील काही दिवसापासून आमच्या खूप क्लायंटचे आम्हाला फोन येत होते, व्हॉट्सअपला त्यांचे मेसेजेस देखील आलेले होते की त्यांना सेक्शन 143 बाबत माहिती हवी होती. साहजिकच आम्ही त्यांना संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं. पण त्यांच्यासोबत चर्चा करत असताना आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या सेक्शनबाबत बाजारामध्ये बऱ्यापैकी गैरसमज आणि संभ्रमावस्थेचे वातावरण आहे. त्याचा परिणाम स्वरूप व्यापाऱ्यांना 15 दिवसात पेमेंट करावं की 45 दिवसात पेमेंट करावं, मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजे काय, व्यापारी देखील हे MSME म्हणून काउंट होतात का, त्यांच्याकडे जर उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल तर ते व्यापारी हे MSME म्हणून काउंट होतात का, त्यांनाही वेळेत पेमेंट करावं लागेल का, नेमका हा नियम कोणासाठी लागू आहे आणि पेमेंटचं कधीपर्यंत पेमेंट गेलं पाहिजे, 31 मार्चपर्यंत का वर्षाच्या मध्येच, व्याज किती द्यावं लागेल, असे बरेच त्यांचे प्रश्न होते. आणि याची योग्य आणि प्रॉपर माहिती न मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांनी म्हणजे अगदी अक्षरशः काही व्यापाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करणंसुद्धा बंद करून दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आपण 15 फेब्रुवारीनंतर जे काही व्यवहार करायचे ते करू, जेणेकरून 45 दिवस त्याला 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील आणि यावर्षी तरी याचा काही आर्थिक भुर्दंड आमच्यावर पडणार नाही. अशा पद्धतीने सगळ्यांमध्ये हे गैरसमज झालेल्याचं वातावरण आहे. हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत. आजचा व्हिडिओ आम्ही पर्टिक्युलरली फक्त व्यापारी आणि उद्योजक यांना दृष्टिकोनातून बनवलेला आहे. यामध्ये मी विशिष्ट अशी तांत्रिक माहिती तुम्हाला न देता समजेल अशा पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच पद्धतीने जे काही आमच्या क्लायंट्सने आम्हाला प्रश्न विचारले किंवा बाजारामध्ये जे काही प्रश्न आहेत आपल्या व्यापारी आणि उद्योजकांसमोरचे असे प्रश्न, त्यात आम्ही आमचे काही प्रश्न ॲड केले. अशा 15 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि या प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये ही सर्व माहिती असल्यामुळे तुम्हाला ती सहज पद्धतीने लक्षात येईल. तर मग चला सुरू करूयात. नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. यातला पहिला प्रश्न, इन्कम टॅक्सचा सेक्शन 43BH नेमकं आहे तरी काय? तर हे समजण्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की इन्कम टॅक्सचा सेक्शन 43B काय आहे, मग हा H काय आहे तो पण समजून घेऊ. हा सेक्शन रिलेटेड टू इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन याच्याशी तो संबंधित आहे. म्हणजे काय, या इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशनमधून काही खर्च हे डिसअलाउ करण्यात येतात आणि ते डिसअलाउ करण्याबाबतची सगळी माहिती या सेक्शनमध्ये दिलेली आहे. उदाहरणार्थ झाल्याचं सांगास, तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट केलं आणि त्यावर TDS कापणं हे बंधनकारक होतं, परंतु तुम्ही त्याची TDSची कपात केली नाही. अशावेळी तो खर्च तुमच्या खर्चातून वजा करून उत्पन्नात ॲड केला जाईल आणि त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. म्हणजे ते खर्च साहजिकच ते डिसअलाउ होतील. या पद्धतीचे खर्च डिसअलाउ होण्यासंदर्भातले जे काही नियम आहेत ते सगळे या सेक्शनमध्ये आहेत. यामध्ये मागच्या बजेटच्या दरम्यान एक नवीन सबक्लॉज यामध्ये ॲड केला गेला, तो म्हणजे H. यानुसार जर 31 मार्चच्या दिवशी तुमच्या बॅलन्स शीटमध्ये काही MSME आहेत आणि त्यांचं पेमेंट हे ओव्हरड्यू आहे, म्हणजे त्याला 15 किंवा 45 दिवस नियमाप्रमाणे, हे कोणाला लागू आहे ते आपण बघूयात. तर ते नियमाप्रमाणे 15 किंवा 45 दिवसात तुम्ही त्याचं पेमेंट करणं हे बंधनकारक होतं, परंतु अद्याप तुम्ही त्याचं पेमेंट केलेलं नाही. असं जे काही अमाऊंट्स आहेत, म्हणजे समजा तुमच्या बॅलन्स शीटमध्ये जी काही फिगर आहे त्यापैकी जी अमाऊंट ओव्हरड्यू आहे ती तुमच्या उत्पन्नात ॲड होईल आणि त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. अशा स्वरूपाचा हा सेक्शन आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं. अजून सोपं करून सांगायचं झाल्यास, समजा 31 मार्च 2024चं तुमची सगळी आर्थिक पत्रकं तुम्ही फायनल केली, तुमचं बॅलन्स शीट तयार केलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं, सगळ्या गोष्टी तुमच्या तयार झाल्यात. यामध्ये तुमच्या बॅलन्स शीटला जी काही सन्ड्री क्रेडिटर्सची लिस्ट आहे ती तुम्ही हातात घेतली. त्या सन्ड्री क्रेडिटर्सच्या लिस्टमध्ये तुम्ही ओव्हरलुक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की साधारणतः त्यामध्ये 100 क्रेडिटर्स आहेत आणि त्यांची उधारी म्हणजे क्रेडिटर्सला जे काही पेमेंट द्यायचं बाकी आहे त्याची एकूण रक्कम ही साधारणतः 1 कोटी रुपयापर्यंत आहे. हे उदाहरणादाखल आपण समजूयात. या 100 पैकी 20 क्रेडिटर्स हे तुमच्या सन्ड्री क्रेडिटर्सच्या यादीमधले हे मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस आहेत. यांना पेमेंटच्या संदर्भातला सेक्शन 43BH हा लागू होतो. परंतु यापैकी फक्त 20 लाखाचं अशी अमाऊंट आहे की ज्याचं MSMEला तुम्ही 31 मार्चपर्यंत पेमेंट करणं अपेक्षित होतं, परंतु तुम्ही ते पेमेंट केलेलं नाही. त्याचा परिणाम स्वरूप 20 लाख रुपयाचं पेमेंट हे ओव्हरड्यू झालेलं आहे. म्हणजे 15 किंवा 45 दिवस नियमाप्रमाणे जेवढं पेमेंट करायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही ते पेमेंट केलेलं नाही. अशावेळी हे सन्ड्री क्रेडिटर्सचं जे काही पेमेंट आहे ओव्हरड्यू असलेलं ते तुमच्या उत्पन्नामध्ये ॲड होईल व त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. पुन्हा एकदा रिपीट करतो,
तुमच्या बॅलन्स शीटमध्ये 100 क्रेडिटर्स होतं. टोटल आउटस्टँडिंग 1 कोटी रुपये होती. त्यापैकी 20 क्रेडिटर्स हे मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस होते. त्याची एकूण उधारी 40 लाख होती. या 40 लाखपैकी 20 लाख ओव्हरड्यू होते. ते डिसअलाव होऊन तुमच्या इन्कम टॅक्समध्ये इन्कम टॅक्स रिटर्न कॅल्क्युलेट करताना तुमच्या उत्पन्नामध्ये ॲड होतील. जर वर्ष संपल्यानंतर तुमचं उत्पन्न समजा 10 लाख रुपये असेल, 10 लाख रुपयावर तुम्ही इन्कम टॅक्स भरणार असाल, तर अशावेळी हे 20 लाख रुपये त्यात ॲड होतील. असं आधीचं 10 लाख अधिक 20 लाख असं एकूण तुम्हाला 30 लाखावर इन्कम टॅक्स भरावा लागेल. साहजिकच हा आकडा खूप मोठा येईल. ही इथे व्यापाऱ्यांना उद्योजकांना याची दाहकता समजू शकते आणि हा किती अडचणीचा विषय होऊ शकतो हा देखील तुमच्या लक्षात विषय आला असेल. इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. हे ओव्हरड्यू पेमेंट हे कधी तपासलं जाईल, तर जेव्हा तुमचे चार्टर्ड अकाउंटंट तुमचं ऑडिट करायला घेतील त्या दिवशी ते 31 मार्च 2024 म्हणजे आता जे काही 31 मार्च 2024 आपण ऑडिट करणार आहोत, या 31 मार्च 2024च्या दिवशी असलेली आउटस्टँडिंग अमाऊंट ते तपासतील. आणि त्यामध्ये जी ओव्हरड्यू अमाऊंट आहे म्हणजे 15 दिवस किंवा 45 दिवसापेक्षा जास्त जुनी आहे आणि तुम्ही त्याचं पेमेंट केलेलं नाही, तेवढ्याच रक्कम ते डिसअलाव करून तुमच्या उत्पन्नामध्ये ॲड करतील. परंतु वर्षभरामध्ये तुम्हाला MSMEंना पेमेंट करताना तुम्हाला काही उशीर झालेला असेल तर त्यावर हा सेक्शन ॲप्लिकेबल होईल का, तर नाही होणार. साहजिकच त्यावर या नियमाप्रमाणे जे काही व्याज असेल ते तुम्हाला पे करावं लागेल, परंतु ती आउटस्टँडिंग रक्कम तुमच्या उत्पन्नात ॲड होणार नाही. अजून सोपं करून सांगतो. 1 एप्रिल 2023ला माल खरेदी केला आणि त्याचं पेमेंट केलं 30 मार्च 2024ला, म्हणजे साधारणतः वर्षभरानंतर तुम्ही त्याचं पेमेंट केलं. परंतु 31 मार्च रोजीच्या आउटस्टँडिंगच्या यादीमध्ये, उधारीच्या यादीमध्ये त्या MSMEचं नाव नाही, कारण तुम्ही त्याचं पेमेंट करून टाकलेलं आहे. ते यादीमध्ये नसल्यामुळे सेक्शन 43BH हा तिथे लागू होणार नाही. हां, MSME ॲक्टनुसार तुम्हाला त्यावर व्याज पेमेंट करावं लागेल, हा विषय दुसरा आहे. परंतु उधारीच्या यादीमध्ये ते नसल्यामुळे त्यावर हा सेक्शन ॲप्लिकेबल होणार नाही. हा जे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे तुमचे पण काही आधीचे पेमेंट्स बाकी असतील, तुम्ही आतापर्यंत ते पेमेंट्स क्लिअर करा. त्यावर फक्त व्याजाचा जो काही विषय असेल तेवढंच तुम्हाला पे करावा लागेल, परंतु पूर्ण रक्कम ही डिसअलाव होणार नाही. दुसरा प्रश्न, सेक्शन 43BH हा कधीपासून लागू होईल, तर या सेक्शनची घोषणा झाली होती मागच्या बजेटच्या वेळी, म्हणजे फायनान्स ॲक्ट 2023मध्ये. तर याची ॲप्लिकेबिलिटी सुरू झालेली आहे 1 एप्रिल 2023पासून. आणि यानुसार 31 मार्च 2024 रोजी जी तुमची उधारी आहे ती तपासली जाणार आहे. त्यामुळे या 23-24 या आर्थिक वर्षासाठी हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या अनुषंगाने काळजी घ्यावी. तिसरा प्रश्न जो आमच्या काही व्यापारी बंधूंनी विचारला होता, त्यामध्ये मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस यांच्याकडून समजा मी काही अनसिक्युअर्ड लोनची अमाऊंट घेतली, म्हणजे उधारीने रक्कम घेतली, हातुसनवर रक्कम घेतली, अशावेळी त्या रकमेवर सुद्धा हा नियम ॲप्लिकेबल होईल का, तर त्या ठिकाणी हा नियम ॲप्लिकेबल होणार नाही आहे. कारण की हा आपला खरेदी विक्रीचा व्यवहार नाही आहे, तो आपला इंटरनल व्यवहार असू शकतो. हातुसनवर रक्कम घेणं, अनसिक्युअर्ड लोन पेमेंट रिपेमेंट करणं हा विषयशी संबंधित असलेला हा सेक्शन नाही आहे. त्यामुळे अशा व्यवहारांना हा नियम लागू होणार नाही. चौथा प्रश्न ज्याबाबत बऱ्याच जणांचा कन्फ्युजन आहे तो म्हणजे पेमेंट करण्यासाठी कालावधी किती आहे. मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेससोबत तुम्ही ॲग्रीमेंट केलं असेल पेमेंटचे टर्म्स कंडिशन ठरवण्याबाबतचं, तर अशावेळी तुम्ही ते ॲग्रीमेंट मॅक्झिमम 45 दिवसापर्यंतच्या उधारीचं करू शकतात, त्यापेक्षा जास्त उधारीचं करू शकत नाही. ॲग्रीमेंट केलं असेल तर 45 दिवस आणि ॲग्रीमेंट नसेल केलं तर अशावेळी फक्त तुम्हाला 15 दिवसाच्या आत ते पेमेंट करणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. तुम्ही म्हणाल की मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस आणि आमचं स्वतःचं ॲग्रीमेंट आहे, आम्ही ते आमच्या पद्धतीने करू, तर तसं चालणार नाही. तुम्ही 90 दिवस किंवा 100 दिवस त्या ॲग्रीमेंटमध्ये टर्म्स अँड कंडिशन टाकू शकत नाही. तुमचं ॲग्रीमेंट असेल तर ते जास्तीत जास्त 45 दिवसापर्यंतच्या उधारीचं होईल, त्यापेक्षा जास्त उधारीने तुम्ही त्यांच्यासोबत ॲग्रीमेंटसुद्धा करू शकत नाही. आणि हे ॲग्रीमेंट नसेल तर 15 दिवसाच्या आत तुम्हाला हे पेमेंट करणं बंधनकारक असेल. हे अत्यंत महत्त्वाचं, हा कालावधी लक्षात घ्या. त्यामुळे यापुढे कुठेही मी 15 दिवस म्हटलं तर विदाऊट ॲग्रीमेंट आणि 45 दिवस म्हटलं तर विथ ॲग्रीमेंट, हा इतका कालावधी आहे, इतकं लक्षात घ्या. पाचवा प्रश्न जो आमच्या बऱ्याच व्यापारी बंधूंनी आम्हाला विचारला की पेमेंट करण्यासाठीची ही मुदत कधीपासून काउंट केली जाईल, म्हणजे बिल बनवल्याच्या दिवसापासून की ॲक्च्युली आम्हाला गुड्स मिळाले आहेत, आम्हाला माल पोचलेला आहे त्या दिवसापासून. तर याचं उत्तर आहे की तुम्हाला ज्या दिवशी गुड्स डिलिवर्ड होतील त्या दिवसापासून हा 15 दिवसाचा किंवा 45 दिवसाचा कालावधी मोजला जाईल. यासाठी इन्व्हॉइस डेट काउंट केली जाणार नाही. समजा आज इन्व्हॉइस बनवलं, माल डिस्पॅच करायला 1 दिवस झाला, माल पोचायला अजून 2 दिवस लागले, साधारणतः 3 दिवसानंतर तुमच्यापर्यंत माल पोचला. अशावेळी ज्या दिवशी तुमच्यापर्यंत माल पोचला त्या दिवसापासून हे 15 किंवा 45 दिवस मोजायचे आहेत.
बिल बनवल्याच्या दिवसापासून नाही. हो, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे. आपल्यापर्यंत खरंच माल उशिरा पोहोचला याचा काहीतरी एव्हिडन्स आपल्याकडे आवश्यक असला पाहिजे. तेव्हा ते गाडीची बिल्टी असेल, ट्रान्सपोर्टेशनच्या पावत्या असतील किंवा पोस्ट करण्यासंदर्भातले इतर काही एव्हिडन्स असतील, डिलिव्हरी चलन वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. त्या संदर्भाचा रेकॉर्ड ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. नाहीतर मग इनवॉइस डेट हीच आपले चार्टर्ड अकाउंटंट काउंट करतील आणि त्याप्रमाणे 15 किंवा 45 दिवस मोजले जाऊ शकतील. 6वा प्रश्न ज्याबाबत खूप जणांचा कन्फ्युजन होत आहे तो म्हणजे मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजे काय, MSME म्हणजे काय, हा सगळ्या जणांचा प्रश्न आहे. यासाठी आपल्याला मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट ॲक्ट 2006 हा बघावा लागेल. हे दोन्ही कायदे आपल्याला सोबतच बघून हा सगळा विषय समजून घेणं आवश्यक आहे. यानुसार मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस हे त्यांच्या गुंतवणुकीनुसार त्यांची व्याख्या ही ठरवली जाते. यामध्ये 1 जुलै 2020 रोजी काही अमेंडमेंट करण्यात आलेल्या होत्या. या रिवाईज अमेंडमेंटनुसार किंवा रिवाईज क्रायटेरियानुसार आजच्या तारखेमध्ये MSMEची जी व्याख्या आहे ती तुम्हाला मी शेअर करतो. त्यासाठी आपण उद्यमच्या पोर्टलवर जाऊयात. यानुसार तुम्हाला दिसत असेल मायक्रो एंटरप्राइजेस म्हणजे ज्यांची प्लांट अँड मशिनरीमधली इन्व्हेस्टमेंट ही 1 कोटीपर्यंत आहे, 1 कोटीच्या आत आहे आणि त्यांची वार्षिक उलाढाल ही 5 कोटीपेक्षा कमी आहे, अशांना मायक्रो एंटरप्राइजेस म्हटलं जाईल. तसेच स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजे ज्यांची प्लांट अँड मशिनरीमधली गुंतवणूक ही 10 कोटीपेक्षा कमी आहे आणि त्यांची वार्षिक उलाढाल ही 50 कोटीपेक्षा कमी आहे, अशांना मायक्रो एंटरप्राइजेस म्हटलं जाईल. मीडियम एंटरप्राइजेस याची व्याख्या 50 कोटीपेक्षा कमी प्लांट अँड मशिनरीची गुंतवणूक व आर्थिक उलाढाल ही 250 कोटींपेक्षा कमी, अशांना मीडियम एंटरप्राइजेस म्हटले जाईल. मीडियम एंटरप्राइजेस हा विषय सध्या आपल्याला काही लागू नाही, त्यामुळे आपण त्याबाबत चर्चा करणार नाही. आपल्यासाठी सरळ सोप्या भाषेमध्ये एक महत्त्वाचा विषय आहे की ज्यांची प्लांट अँड मशिनरीमधली गुंतवणूक ही 10 कोटीपेक्षा कमी आहे, तसेच त्यांची वार्षिक उलाढाल ही 50 कोटीपेक्षा कमी आहे, असे जे काही मॅन्युफॅक्चरर्स आणि सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांनाच मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस असं म्हटलं जाईल आणि त्यांच्या पेमेंट संदर्भातला हा नियम लागू होईल. इतरांना हा नियम लागू होणार नाही. लक्षात घ्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट, यामध्ये त्यांची गुंतवणूक म्हणजे प्लांट अँड मशिनरीमधली त्यांची इन्व्हेस्टमेंट, त्याच पद्धतीने त्यांची वार्षिक उलाढाल हे दोन्ही क्रायटेरियनमध्ये ते बसत असतील, अशावेळी त्यांनी उद्यम रजिस्ट्रेशन घेणं हे आवश्यक आहे. त्या मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसकडे जर उद्यम रजिस्ट्रेशन असेल तरच तो MSME म्हणून काउंट केला जाईल. त्याकडे जर उद्यम रजिस्ट्रेशन नसेल तर तो MSME म्हणून काउंट केला जाणार नाही. त्याच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. आता इथे 10 कोटी प्लांट अँड मशिनरीमधली इन्व्हेस्टमेंट आणि 50 कोटीपेक्षा कमी उलाढाल या दोन्ही रकमा आपण बघितल्यात. या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की जे मोठ्या मोठ्या काही इंडस्ट्रीज आहेत, रिलायन्स आहे, एस्केप आहे किंवा इतर मोठ्या मोठ्या फॅक्टरीज जे आहेत की ज्यांची 50 कोटीपेक्षा जास्त मोठी आर्थिक उलाढाल आहे आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेल्या रकमा ह्या 10 कोटीपेक्षा जास्त आहेत, असे सगळे जे काही एंटरप्राइजेस आहेत ते त्यांच्यासाठी हा सेक्शन 43BH लागू होणार नाही. हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा रिलॅक्सेशनचा पार्ट आहे. त्यामुळे आपल्याला समोरचा जो काही आपण वेंडर आहे ज्याच्याशी आपण आर्थिक व्यवहार करतोय तो मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस आहे का ते आपल्याला तपासून घेणं हे आवश्यक आहे. 7वा प्रश्न आमच्या बऱ्याच क्लायंट्सने आम्हाला विचारला की आमचा जो काही सप्लायर आहे, क्रिएटर्स आहे, तो मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस आहे का नाही आहे, हे आम्ही कसं ओळखायचं. तर हे ओळखण्यासाठी आपल्याकडे काही त्याच्या नावाच्या यादीवरून किंवा आपण पोर्टलला जाऊन शोधून घेणं ही आपली जबाबदारी नाही आहे. समोरच्या एंटरप्राइजेसने आपल्याकडे त्या संदर्भात माहिती देणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आता व्यापारी उद्योजकांनी या पद्धतीने बदल केलेला आहे की आपल्या बिलावरच ते प्रिंट करताना उद्यम रजिस्ट्रेशन, त्यामध्ये उद्यम रजिस्ट्रेशनचा नंबर त्यावर प्रिंट करतात, त्यावरून आपण ते चेक करू शकतो. त्याच पद्धतीने जर त्यांनी तो बिल उद्यम रजिस्ट्रेशनचा नंबर आपल्या बिलावर प्रिंट केला नसेल तर त्या उद्यम रजिस्ट्रेशनची कॉपी ते देऊ शकतात. ही त्यांची देणं ही त्यांची जबाबदारी आहे, त्यांच्या मागे शोधत फिरणं ही आपली जबाबदारी नाही. 8वा प्रश्न जी बऱ्याच जणांच्या मनात शंका होती की दिलेला उद्यम रजिस्ट्रेशनचा नंबर असेल किंवा सर्टिफिकेट असेल हे खरं आहे का खोटं आहे, कसं काय ओळखायचं. तर याबाबत काळजी करण्याचं कारण नाही आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने उद्यमच्या पोर्टलवर याबाबत आपल्याला सुविधा करून दिलेली आहे. त्यावर त्यांनी ॲडिशनल त्यासाठी त्यांनी उद्यम रजिस्ट्रेशनच्या पोर्टलवर उद्यम व्हेरीफाईड नावाचा एक टॅब करून दिलेला आहे. या टॅबवर जाऊन आपण समोरच्या वेंडरचा, समोरच्या एंटरप्राइजेसचा उद्यम रजिस्ट्रेशनचा नंबर त्या ठिकाणी टाकायचा. तिथे आपल्याला एंटर केल्यानंतर त्याची सर्व डिटेल माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट बोगस आहे, खरं आहे आणि त्याचं आजचं स्टेटस काय आहे, म्हणजे तो मायक्रो आहे, स्मॉल आहे की मीडियम एंटरप्राइजेस आहे किंवा तो
या व्याख्यामध्ये बसत नाही हे सगळं आपल्यासोबत लक्षात येईल, तिथून आपण ते व्हेरीफाईड करू शकतो. 9वा प्रश्न, हा नियम फक्त मॅन्युफॅक्चरर्ससाठी लागू आहे आणि सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी लागू आहे. तर मॅन्युफॅक्चरर्स हे कसे ओळखायचे? मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस ही व्याख्या फक्त मॅन्युफॅक्चरर आणि सर्व्हिस प्रोव्हायडरला लागू होते. सर्व्हिस प्रोव्हायडर्स आपल्याला ओळखणं सोपं आहे, जे वस्तूंचा पुरवठा करत नाही परंतु आपल्या सेवांचा पुरवठा करतात, आपण त्यांना सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणू शकतो. ते डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर्स असतील, टॅक्स कन्सल्टंट असतील, आपले चार्टर्ड अकाउंटंट असतील किंवा इतर काही प्रोफेशनल सर्व्हिस देणाऱ्या संस्था असतील. या सगळ्या संस्थांनी आपल्याला फक्त सेवा दिलेल्या आहेत, कुठल्याही प्रकारची वस्तू दिलेली नाही आहे. अशा वेळी आपल्याला लक्षात येईल की हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. परंतु मॅन्युफॅक्चरर ओळखणं हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ते कसं आपण समजून घेऊयात. यासाठी पुन्हा आपल्याला मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस 2006 या कायद्यानुसार मॅन्युफॅक्चररची केलेली व्याख्या काय आहे ती आपण समजून घेऊयात. स्क्रीनवर तुम्हाला ती व्याख्या देते, दिसत असेल. ही व्याख्या मी पूर्ण वाचून दाखवत नाही वेळेच्या अभावामुळे. हे आपल्याला एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेणारे विषय असेल तर त्यासाठी जे वस्तूंचं उत्पादन करतात किंवा वस्तूमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होण्यासाठी प्लांट अँड मशिनरी कामाला लावतात ते मॅन्युफॅक्चरर समजले जातील. लक्षात घ्या, वस्तूचं उत्पादन करतात किंवा वस्तूच्या व्हॅल्यू ॲडिशनसाठी प्लांट अँड मशिनरीचा उपयोग करतात ते मॅन्युफॅक्चरर समजले जातील. येथे एक महत्त्वाचे विषय आहे, मॅन्युफॅक्चरर एंटरप्राइज त्यालाच म्हणता येईल ज्याने प्लांट अँड मशिनरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याने खरंच प्लांट अँड मशिनरीच्या साहाय्याने त्या वस्तूचं उत्पादन केलेलं आहे किंवा वस्तूमध्ये व्हॅल्यू ॲडिशन केलेले आहे. अशा व्यक्तीलाच मॅन्युफॅक्चरर म्हटलं जाईल. त्यामुळे ट्रेडर्स जे खरेदी विक्री करतात, रिटेलर किंवा होलसेलर, हे मॅन्युफॅक्चररच्या डेफिनेशनमध्ये येत नाही. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ट्रेडर्स हे मॅन्युफॅक्चरच्या डेफिनेशनमध्ये येत नाही, त्यामुळे ते मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस या व्याख्येमध्ये बसत नाही. त्यांच्याशी या नियमाचा दूरपर्यंत कुठलाही संबंध नाही आहे. त्यांना लगेच 15 किंवा 45 दिवसात पेमेंट करावं लागेल असं कुठल्याही प्रकारचं बंधनकारक नाही आहे. तरी काही जणांकडे उद्यम रजिस्ट्रेशन आहे. त्यामुळे पुढचा प्रश्न की ट्रेडिंग करणारे व्यापारी, होलसेलर किंवा रिटेलर हे MSME होऊ शकतात का? हा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी इथे सविस्तर याबाबत माहिती देईल. मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसच्या व्याख्येनुसार मॅन्युफॅक्चरर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर यांचा समावेश हा फक्त MSMEमध्ये होतो. ट्रेडर्सचा समावेश होत नाही. ट्रेडर्सला कडे आज उद्यम रजिस्ट्रेशन आहे, परंतु ते फक्त ट्रेडर्स या कॅटेगरीनुसार आहे. त्यामुळे ट्रेडर्सला 15 किंवा 45 दिवस पेमेंट करण्याचा नियम लागू होत नाही. त्यांना आपली आधी ज्या ठरलेल्याप्रमाणे आपल्या जे काही नियम आहेत त्या पद्धतीने पेमेंट करावं. आता त्यांना हा नियम लागू होत नाही. परंतु याच्याबाबत एक क्लिअरिफिकेशन करून देतो की बऱ्याच व्यापाऱ्यांकडे उद्यम रजिस्ट्रेशन आहे. त्यामुळे एकदा त्यांनी ते मॅन्युफॅक्चर म्हणून घेतलं असेल किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून घेतलं असेल तर ते चुकीचं आहे. ते अमेंडमेंट करून घ्यावं. त्यामध्ये आपण ट्रेडर्स अशा स्वरूपाच्या कॅटेगरीमध्येच ते उद्यम रजिस्ट्रेशन घेणं हे आवश्यक आहे. त्यात आपण आजही अमेंडमेंट करू शकतो. आपण आत्ता उद्यमच्या पोर्टलवर जाऊन ती अमेंडमेंट करून घ्यावी. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी बऱ्याच व्यापाऱ्यांकडे वर्किंग कॅपिटलचा अभाव होता, अशावेळी त्यांना प्रायोरिटी सेक्टर लँडिंगनुसार व्याजाचा बेनिफिट व्हावा, त्याच पद्धतीने कर्ज सहज पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी म्हणून केंद्र सरकारने यांचा समावेश MSMEमध्ये केला होता. परंतु तो फक्त प्रायोरिटी सेक्टर लँडिंग संदर्भातच केलेला होता. याबाबत केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2020 रोजी एक ऑफिस मेमोरंडम प्रसिद्ध केलं. यानुसार इतर व्यापाऱ्यांना म्हणजे जे होलसेलर आणि रिटेलर आहेत यांनाही उद्यम रजिस्ट्रेशन घेणं हे अलाउ केलं. परंतु ते कशा मर्यादेपुरतं? फक्त प्रायोरिटी सेक्टर लँडिंग पुरतं, इतर कुठल्याही गोष्टींसाठी नाही. त्यांना MSMEचे जे काही इतर बेनिफिट आहेत ते कुठलेही बेनिफिट मिळणार नाही. इन्क्लुडिंग डिले पेमेंटचा जो काही नियम आहे तो व्यापाऱ्यांसाठी लागू होणार नाही. हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला स्क्रीनवर ते ऑफिस मेमोरंडम दिसत असेल, त्यातला तो क्लॉज आपण अंडरलाईन करून चेक करून बघून घ्यावा. त्यामुळे व्यापारी आमचे बऱ्याच क्लायंट्सला काही व्यापाऱ्यांनी सुद्धा मेसेज पाठवला होता की आमच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन आहे, त्यामुळे तुमच्याकडे बाकी असलेलं आमचं पेमेंट हे तुम्ही लवकरात लवकर पेमेंट करा आणि इन्कम टॅक्सचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्यात तुम्ही येणार नाही याची काळजी घ्या. या संदर्भात त्यांनी माहितीसाठी जे खूप चांगले मेसेज पाठवले होते त्या संदर्भातला एक मेसेज मी तुम्हाला शेअर करतो. स्क्रीनवर तुम्हाला तो दिसत असेल. असे बरेच मेसेजेस फिरत होते. तर लक्षात घ्या, व्यापाऱ्यांना हा नियम लागू नाही आहे. व्यापाऱ्यांना जर त्यांनी मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसकडून माल खरेदी केला असेल तर त्याचं पेमेंट त्यांना 15 किंवा 45 दिवसाच्या आत करावं लागेल. पण ते 15 किंवा 45 दिवसाच्या आत पेमेंट मागू शकता का? हां, त्यांचा काही इंटरनल व्यवहार झाला असेल तर बाब ठीक आहे, पण त्यासाठी सेक्शन 43BH नुसार नाही. त्यांना हा नियम लागू नाही.
हा इथे महत्त्वाचा विषय आहे, तो समजून घ्या. 11वा प्रश्न जो बऱ्याच जणांचं एक द्विधा मनस्थिती करू शकतो. विक्रेता हा ट्रेडिंग मॅन्युफॅक्चरिंग या दोन्ही प्रकारची ॲक्टिव्हिटी करत असतील तर. बरेच आपले व्यावसायिक असतात की जे मॅन्युफॅक्चरिंग पण करतात आणि सोबत ट्रेडिंग पण करतात. अशा वेळी त्यांना MSME ॲक्ट म्हणजे हा सेक्शन लागू होईल का? तर हो, त्यांना हा सेक्शन लागू होईल. जे लोक कंबाईन ॲक्टिव्हिटी करतात मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंगची आणि त्यांच्या प्लांट अँड मशिनरीच्या इन्व्हेस्टमेंट ह्या 10 कोटीपेक्षा कमी आहेत, वार्षिक उलाढाल 50 लाखापेक्षा कमी आहे, अशांना सेक्शन 43BH लागू होईल. त्यानुसार आपल्याला 15 किंवा 45 दिवसाच्या आत त्यांचं पेमेंट करणं हे बंधनकारक आहे. 12वा प्रश्न जो खूप जणांच्या मनामध्ये आहे की उद्यम रजिस्ट्रेशन असलेला जो काही MSME आहे तो ट्रेडर आहे, मॅन्युफॅक्चरर आहे की सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, हे कसं ओळखायचं? याबाबत बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे. तर याबाबत काळजी करण्याचं कारण नाही आहे. आपल्याकडे समोरच्या व्यक्तीने त्याचा उद्यम रजिस्ट्रेशनचा नंबर दिला तर आपण ते उद्यम रजिस्ट्रेशनच्या पोर्टलवर टाकून उद्यम व्हेरीफाईडच्या टॅबवर जाऊन आपण तो चेक करू शकतो. त्या ठिकाणी क्लिअर आपल्याला एक टॅब दिसेल की त्याने रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये घेतलेलं आहे, ट्रेडर म्हणून, मॅन्युफॅक्चर म्हणून का सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून. हा एक विषय. त्यावरून ते आपल्या लक्षात येईल. किंवा त्याने आपल्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन दिलं तर त्यावरसुद्धा हे मोठ्या अक्षरामध्ये ठळक अक्षरामध्ये लिहिलेलं असतं की समोरचा व्यक्ती हा ट्रेडर आहे, मॅन्युफॅक्चरर आहे की सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. त्यामुळे आपली काळजी करण्याचं कारण नाही आहे. त्यावरून ते आपण सहज लक्षात घेऊ शकतो. ट्रेडर आणि मॅन्युफॅक्चररमध्ये कसा फरक ओळखायचा? सर्व्हिस प्रोव्हायडर हे वस्तू पुरवठा न करता फक्त सेवा देतात, त्यावरून आपण त्यांना ओळखू शकतो. पण तो ट्रेडर आणि मॅन्युफॅक्चरमधला फरक कसा ओळखायचा? समजा एखाद्या व्यापाऱ्याने असं भासवलं की मी स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे आणि मला 15 किंवा 45 दिवसाच्या आत पेमेंट करा. तेव्हा या कंडिशनमध्ये कसं ओळखायचं? तर साहजिकच आपल्या हातामध्ये जी काही वस्तू येणार आहे त्या वस्तूवर मॅन्युफॅक्चर्ड बाय असं लिहिलेलं असतं. जर त्या व्यापाऱ्याच्या फर्मच्या नावाने ते लिहिलेलं असेल तर साहजिकच तो मॅन्युफॅक्चरर झाला. आणि तसं लिहिलेलं नसेल तर त्यावरून आपल्याला लक्षात येईल की ही वस्तू त्याने मॅन्युफॅक्चरिंग केलेली नाही आहे, त्याने दुसऱ्याकडून बनवून आपल्याला पाठवलेली आहे. बऱ्याच प्रॉडक्टवर मार्केटेड बाय वेगळं असतं आणि मॅन्युफॅक्चर्ड बाय वेगळं असतं. जो मॅन्युफॅक्चर्ड बाय आहे, ज्याने वस्तूचं उत्पादन केलेलं आहे, तो व्यक्ती मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसच्या व्याख्येमध्ये बसतो. मार्केटेड बाय व्यक्ती यामध्ये बसत नाही. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. ज्याच्याकडे प्लांट अँड मशिनरी आहे, ज्याने त्या वस्तूमध्ये व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे, वस्तूचं उत्पादन केलेलं आहे, तोच मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसच्या व्याख्येमध्ये बसतो. व्यापारी त्यामध्ये बसत नाही. त्यामुळे जरी व्यापाऱ्याने सांगितलं आपल्याला की मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी स्वतः उत्पादन केलेलं आहे, तर वस्तू हातात घेतल्यानंतर आपल्याला ते विषय सहज लक्षात येईल. त्याच्यावर त्याचं नाव असेल ॲज अन मॅन्युफॅक्चर्ड बाय म्हणून, तर आपण तो मॅन्युफॅक्चर्ड म्हणून आपण त्याला 15 किंवा 45 दिवसाच्या पेमेंट करू शकतो. अन्यथा ट्रेडर म्हणून त्या नियमाप्रमाणे आपण त्याला ट्रीट करू शकतो. जे करतात ते इन्कम टॅक्सचा प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन म्हणजे 44AD, 44ADA, 44AE इत्यादी जे काही प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनचे क्लॉज आहेत त्यानुसार आपले इन्कम टॅक्सचे रिटर्न भरतात, त्यांना सेक्शन 43BH लागू होईल का? तर आपल्यापैकी बरेच व्यापारी असतात की जे वर्षाच्या शेवटी 8% नफा दाखवून आपले इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. त्यानुसार जो काही टॅक्स भरायला येतो त्याचं पेमेंट देखील ते करतात. अशा वेळी त्यांना हा सेक्शन लागू होईल का? तर त्यांना हा सेक्शन लागू होणार नाही आहे. त्यामुळे छोटे व्यापारी उद्योजक जे आहेत त्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनच्या अंतर्गत आपण जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न भरतो त्यावेळेस हे बाकी सगळे नियम ओव्हरलॅप होतात आणि हा सेक्शन आपल्याला लागू होतो. कुठला? प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनचा. बाकी कुठलेही नियम आपल्याला लागू होत नाही. त्यामुळे असे जे छोटे व्यापारी आणि उद्योजक आहेत त्यांची यापासून सुटका आहे. त्यामुळे त्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. 15वा प्रश्न जो बऱ्याच जणांनी आम्हाला विचारला की आम्हाला मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसला पेमेंट देताना जर उशीर झाला त्यावर किती व्याज द्यावं लागेल? यासाठी आपल्याला MSMED 2006 या कायद्याकडे जावं लागेल. या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेने बँकांना जो काही व्याजाचा बेस रेट ठरवून दिलेला आहे, बेस रेट जो ठरवून दिलेला आहे त्याच्या 3 पट इतकं व्याज द्यावं लागेल. म्हणजे समजा त्याचा बेस रेट हा 6% असेल तर त्याच्या 3 पट म्हणजे 18% दराने आपल्याला समोरच्या मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसला व्याज द्यावं लागेल. आणि लक्षात घ्या हे फक्त व्याज हे चक्रवाढ पद्धतीने असणार आहे. जे महिन्याच्या शेवटी जे काही व्याज झालं ते त्याच्या लेजरमध्ये ॲड करायचं. त्यानुसार जो काही वाढलेला क्लोजिंग बॅलन्स होईल पुढच्या महिन्याचं व्याजाची आकारणी त्यानुसार करायची. मन टू मन बेसिसवर हे चक्रवाढ पद्धतीने व्याजाचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्यानुसार हे मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसला आपल्याला पेमेंट करावं लागेल. हे 15 प्रश्न होते की जे 15 प्रश्न आमच्या बऱ्याच क्लायंट्सनी व्हिडिओच्या खाली कमेंट्सच्या स्वरूपामध्ये आणि आमच्यापर्यंत विचारण्यात आलेले होते. त्यात आम्ही काही प्रश्न ॲड करून हे 15 प्रश्नांनुसार
हा पूर्ण सेक्शन आपल्याला समजण्यात येईल, साध्या सोप्या पद्धतीने समजेल याकरता आम्ही ही माहिती दिली. परंतु यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याबाबत आमचे जे काही ट्रेडर्स व्यापारी आहेत त्यांच्या मनामध्ये असलेली संभ्रमावस्था, त्यांचे आधी ज्या पद्धतीने व्यवहार चालू होते ते त्याच पद्धतीने चालतील. त्यासाठी या सेक्शनचा कुठलाही फरक पडणार नाही. व्यापारी ते व्यापारी, ट्रेडर्स टू ट्रेडर्स, होलसेलर टू रिटेलर किंवा इतर कोणतेही व्यवहार असतील ज्यामध्ये व्यापारी हा व्यापाऱ्याला माल विकतो आहे, अशा कंडिशनच्या व्यवहारांमध्ये सेक्शन 43BH लागू होणार नाही. त्यासाठी आपले जे काही आधीचे नियम आहेत, मग ते 30 डेज असतील, 15 डेज असतील, 60 डेज असतील, 90 डेज असतील किंवा 100 डेज असतील, वॉट एव्हर इट मे बी, त्या कालावधीनुसार आपण आपल्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगप्रमाणे समोरच्या व्यापाऱ्यांचं पेमेंट करू शकतो. त्यासाठी हा नियम लागू नाही. लक्षात घ्या, मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसने व्यापाऱ्याकडून माल खरेदी केला तर त्याचं पेमेंट तो उशिरा करू शकतो. परंतु व्यापाऱ्याने मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसकडून माल खरेदी केला तर त्याला 15 किंवा 45 दिवसाच्या पेमेंट करावं लागेल. हा नियम असाच आहे. व्यापाऱ्यांना या नियमाचा काही फरक पडणार नाही. त्यांनी मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसकडून माल खरेदी केला तर त्यांना त्याचं 15 किंवा 45 दिवसाच्या पेमेंट करावं लागेल. परंतु व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याकडून माल खरेदी केला, अशा वेळेस अशा व्यवहारांवर हा नियम लागू होणार नाही. हे अंडरलाईन करून महत्त्वाचं वाक्य आहे, आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. आता तुम्ही म्हणाल ही सगळी माहिती दिली, आमच्यासमोर सगळे प्रश्नचिन्ह आहेत की आता काय केलं पाहिजे, तर आता काय करावे ते देखील आपण समजून घेऊयात. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट करू शकतो की आपण आजच्या तारखेपर्यंतचं, तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघता तोपर्यंतचं आपलं बॅलन्स शीट, आपली सन्ड्री क्रेडिटर्सची यादी आपण आधी फायनल करायची. हा एक पहिला विषय झाला. दुसरा विषय, आपल्या सन्ड्री क्रेडिटर्सच्या यादीपैकी मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस कोण आहेत त्यांची यादी वेगळी काढायची, आणि त्यांना सॉर्टिंग करून त्यांना बाजूला काढायचं. त्यावरून आपल्या लक्षात येईल की आपण किती मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसकडून माल खरेदी करतो आणि त्यांच्यावर फोकस करूनच या नियमाच्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे. तिसरा मुद्दा, जर अशा मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस ज्यांच्याकडून आपण माल खरेदी करतो परंतु म्युच्युअल अंडरस्टँडिंगनुसार आतापर्यंत व्यवहार चालू होते आणि आपण कुठल्याही प्रकारचं ॲग्रीमेंट केलं नव्हतं, तर अशा वेळेस त्यांना प्रायोरिटीने त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट करा. ते ॲग्रीमेंट तुम्ही जास्तीत जास्त 45 दिवसाचं करू शकता. 45 दिवसापर्यंत तुम्हाला पेमेंट करण्यासाठीचा अवधी प्राप्त होईल. त्यामुळे तातडीने त्यांच्यासोबत तुम्ही ॲग्रीमेंट करा आणि ॲग्रीमेंटची कॉपी तुमच्यापर्यंत असू द्या. आणि मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसला 15 किंवा 45 दिवसाच्या पेमेंट करावा लागेल, हा विषय आपल्याला क्लिअर झाला. बऱ्याचदा आपण लवकर पेमेंट करताना कॅश डिस्काउंट किंवा इतर काही पद्धतीने आपण डिस्काउंट मागत असतो किंवा रेटमध्ये निगोशिएशन करतो. तर असेच नियम पुढच्या व्यवहारांनासुद्धा आपण लागू करावे. आपल्याला त्यांना वेळेत पेमेंट करायचं आहे, त्यामुळे आपण त्यांच्यासोबत जे काही निगोशिएशन आहे पुढील व्यवहारांबाबत ते करू शकतो. आतापर्यंत जे झालं ते, परंतु पुढच्या व्यवहारांसाठी आपण काळजी घेऊ शकतो आणि काळजीने आपण त्यांचं पेमेंट जरी लवकर करत असू तर इतर बाबत निगोशिएशन करून आपण आर्थिक लाभ करून घेऊ शकतो. याबाबतची आपण काळजी घेतली तर या नियमाबाबत काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. कन्क्लुजन, या विषयाच्या बाबतीत मला काय वाटतं, तुमच्याकडे 31 मार्चच्या दिवशी उधारीच्या यादीमध्ये सन्ड्री क्रेडिटर्सच्या लिस्टमध्ये जे काही मॅक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस आहेत त्यांची लिस्ट इतकी काही मोठी नसेल. सर्वसाधारण पद्धतीने मॅक्झिमम व्यवहार आपले हे ट्रेडर्स टू ट्रेडर्स चालतात किंवा मोठ्या कंपन्यांसोबत चालतात. त्यातले मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस यांची संख्या ही इतक्या मोठ्या प्रमाणावर नसेल. ज्यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण प्रॉपरली ॲग्रीमेंट्स करून निगोशिएशन करून हा विषय घेऊ शकतो. साहजिकच हा विषय आपलं काम वाढवणारा आहे, आपल्याला कामाला लावणारा आहे, परंतु तो नियम आहे तर त्या नियमानुसार आपल्याला त्याचं पालन करावं लागेल. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. जर आपण याबाबत आत्ता जागृत राहून या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्यात तर याचा कुठलाही आर्थिक भुर्दंड आपल्यावर बसणार नाही आणि आपण यापासून सेफ राहू शकतो. परंतु या गोष्टीकडे जर आपण निष्काळजीपणे दुर्लक्ष केलं तर याचा खूप मोठा परिणाम आपले चार्टर्ड अकाउंटंटसोबत आपण जेव्हा ऑडिट फाईल करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की आपल्याला किती मोठ्या प्रमाणावर इन्कम टॅक्स भरायला येऊ शकतो. त्यामुळे आपण आतापासून काळजी घेतली, आपल्याजवळ भरपूर अवधी आहे, 31 मार्चला असून वेळ आहे, त्याच्या आधी आपण या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली तर आपण या सगळ्या गोष्टींपासून वाचू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या विषयाबाबत तुम्हाला अजून काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते लिहा. आम्ही त्या सगळ्या प्रश्नांना अजून काही व्हिडिओ बनवून त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याच पद्धतीने ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास जास्तीत जास्त व्यापारी आणि उद्योजकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून या सेक्शनच्या बाबतीमध्ये सोपी सरळ माहिती त्यांच्यापर्यंत उपलब्ध होईल आणि त्या या ज्या काही शंका आहेत किंवा संभ्रमावस्था आहे त्यांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी दूर होतील. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.
आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.